शासनाचा जी.आर. आलेला आहे 12 फेब्रुवारी 2026 रोजीचा, पाहू शकता। यामध्ये ज्यांना घरकुल मंजूर आहेत त्यांच्यासाठी खुशखबर मानावी लागेल। 50,000च्या प्रतीक्षेत होता। तर पहा, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 इतके वाढीव अनुदान देण्याकरिता निधी वितरण करण्याबाबत अखेर शासनाने निर्णय केलेला आहे। 50,000 रुपयांसाठीचा निधी आता वितरण करण्यात येणार आहे आणि प्रति लाभार्थी खर्च किती येणार आहे? राज्य हिस्स्यासाठी 50,000 रुपये आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी 60 कोटी रुपये फक्त इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण CBD बेलापूर या नवी मुंबई यांना वितरण करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। या निर्णयानुसार निर्णय अधिकारी यांच्याकडे आता हा निधी वितरित होणार आहे आणि हा झाला शासन निर्णय। आणखीन एक दुसराच शासन निर्णय या संदर्भातील सुद्धा आहे, तो सुद्धा आपण पाहू शकता। हाच शासन निर्णय 12 फेब्रुवारीचा पुन्हा एकदा दुसरा आहे, तो म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांना इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून राज्य हिस्स्याचे अतिरिक्त 50,000 रुपये इतके अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देण्याकरिता निर्णय अधिकारी आणि आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबतचा हा निर्णय आहे। आणि यामध्ये सुद्धा पाहू शकता की राज्य शासनाने प्रति घरकुल मंजुरीसाठी 50,000 रुपये अतिरिक्त वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि याच नुसारच आता 50,000 रुपये वाटप करण्यासाठी जे काही लेखाशीर्ष केले जातात, अधिकारी नेमले जातात, त्या खात्यावरून वर्ग केले जातात, ते आता नेमण्यात आलेले आहेत। आणि यासाठी लेखाशीर्ष आहे तो पाहू शकता। प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 यामध्ये पहा, लाभार्थ्यांकरता राज्य हिस्स्याचे प्रति लाभार्थी 50,000 एवढे अतिरिक्त अनुदान उपलब्ध करून देणे आणि यासाठी मागास प्रवर्गातून हा निधी वितरित करण्यासाठीचा लेखाशीर्ष आहे। म्हणजे मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता राज्य हिस्स्याचे जे काही प्रति लाभार्थी 50,000 रुपये आहेत ते या निधीतून वितरण करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे घरकुल लाभार्थी आहेत त्यांना 50,000 रुपयापैकी किती रुपये मिळणार तुम्हाला माहिती आहे का? तर 35,000 रुपये हे घरकुल बांधकामासाठी आणि 15,000 रुपये हे सौर ऊर्जेचे छतावरती पॅनल बसवण्यासाठी, म्हणजेच 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत। तर हा झाला शासनाचा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याबद्दल तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन। आपली शेतीवाडी चॅनल हे तुमचंच आहे, चॅनलला सबस्क्राईब करा।